दर्शनी हाला पद्म जोडला संपुष्ट है हृदय पेटी करुणी पोटी साठवून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य दिष्टन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे घर गम ग सब मप गम प गम रे ग सरणि स पनि रे स सर रे ग ग रे गम ग नि स धनि पधा मप गम रे ग 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 रे गम ग दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांच केलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडला विठाल विठाल विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी विठाला 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 अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं आहे. आपल्या या सावडी गावामध्ये गेल्या 21 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे 21व्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहाचं पदार्पण होत आहे. श्री संत सावतामाळी महाराज चरित्र वाचन सोहळा
आणि अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आज खऱ्या अर्थाने मला प्राप्त झालेली आहे. आजच्या सेवेचं ज्यांचं कीर्तन सौजन्य आहे ते आदरणीय श्री मधुकर अण्णा गोडसे, तसेच आदरणीय श्री एकनाथ अजिनाथ जाधव, अशा पद्धतीने कीर्तन सौजन्य आहे. आणि ज्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला, आमचे आदरणीय जाधव महाराज, अशोक महाराज जाधव यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग. आणि खरोखरच आपण या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन, या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन खूप सुंदर पद्धतीने, ज्यांची सुंदर अशी गायन साथ आहे, हे दोन्ही गायक मंडळी खरंच खूप सुरेख आणि गोड गायन. सगळीच मृद चिंताच नष्ट झाली का, याचं कारण पण त्यांनी सांगितलं. संत दर्शनी हा लाभ. कारण मला संताचं दर्शन झालं आणि मी काय केलं, मी त्यांना हात जोडले. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. का बरं? कारण त्याच संतामुळे मला देव समजला, देव जाणता आला आणि देवाला मला हृदयामध्ये साठवता आलं. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. पण हृदयामध्ये देवाला साठवायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात भाव लागतो. आणि हा भावरूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. कुणामुळे सापडला? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. माझं कीर्तन संपलं. आता तुम्ही झोपले तरी चालते काय, आहे की नाही? सगळे हुशार मंडळी आहात. 8:30चा टायमिंग होता दिलेला, म्हणजे कीर्तनकाराने पण लवकर येऊन कीर्तन सुरुवात केलं पाहिजे. आता सगळे आमचे कार्यकर्ते मंडळी सुद्धा खूप हुशार झालेले आहेत, आहे की नाही? 9 ते 11 म्हणजे असं काही जास्त टायमिंग नाही, आहे की नाही? बरोबर 11 वाजता कीर्तन मी संपवणार आहे. कसं 9चा टायमिंग दिला तर थोडाफार उशीर होतो, 15-20 मिनटं. तसं बरं झालं, उलट तुम्ही 8:30चा टायमिंग दिला म्हणजे क्लिअर 9ला कार्यक्रम उभा राहिला की क्लिअर आपल्याला 11 वाजता सोडता येतो. पूर्ण 2 तास कीर्तन होणार आहे. फक्त लक्ष देऊन ऐकायचं. थोडंसं ताटमांग करून बसा, मांडी घालून बसा, जरा व्यवस्थित कीर्तनाला बसल्यासारखं, जरा व्यवस्थित, जरा आहे की नाही? थोडंसं ताटमान करा. का बरं मी असं का सांगते? कारण जर तुम्ही खाली मान करून बसला तर सांगितलेलं सगळं तुमच्या डोक्यावरून जाईल. आणि जर ताटमान करून बसला तर सांगितलेलं सगळं तुमच्या डोक्यात शिरल्याशिवाय राहणार नाही. तसं डोक्याच्या बाहेरचं मी तुम्हाला सांगणार नाही. अतिशय सोप्या सुलभ भाषेमध्ये अभंगाचा अर्थ, भावार्थ, अभंगाचं चिंतन तुमच्या समोर मी मांडणार आहे. फक्त तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. हाताने टाळी आणि मुखाने नाम. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला हाताने जर टाळी वाजवली तर फायदा आहे, काही झोप येत नाही. तसा आतापर्यंतचा अनुभव नाही. पण काय झालं, थोडंसं नवीन कीर्तनकार होते मी जरा गेल्या 7-8 वर्षापूर्वी. आणि इतका अभ्यास करून गेले बरं का, इतका अभ्यास करून गेले. जास्त अभ्यास करून पण काय उपयोग नाही. थोडंसं समाजाला जसं कळेल तसंच सांगितलं पाहिजे. आलं का लक्षात? तुम्ही सगळ्या जगाचा अभ्यास करून आला आणि समोरच्या माणसाला तुमचं काहीच नाही समजलं तर त्याचं त्याला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे लक्ष जर दिलं तर कीर्तन नक्कीच समजणार. लक्ष नाही दिलं तर कीर्तनात एखादी का व्हायना पण डुलकी येणार. लक्ष जर नसेल तर बरं का, लक्ष असेल तर झोप येणार नाही. माझ्या एका कीर्तनामध्ये असा अनुभव होता. मी इतकं सांगितलं अध्यात्म, मार्मिक कीर्तन केलं, श्लोकाचा अर्थन वगैरे काय सगळं, पण समोरच एक बसलेला महाशय डुलक्या घ्यायला लागला. त्याच्या शेजारचा मला म्हटला, ताई हा डुलक्या घेतोय. मी म्हटलं तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही कीर्तन ऐका. तो म्हटलं पण ताई तो घोरतोय. मी म्हटलं तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊच नका, तुम्ही कीर्तन ऐका. तो म्हटला पण ताई त्याच्या घोरण्यामुळे मला झोप लागत नाही, त्याचं काय? त्यामुळे सगळ्यांनी थोडं लक्ष द्या. विठाला 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 विठाला. अभंगाचा शब्दशः अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. अभंगाची भूमिका जर पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडते. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय ओतूर या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते एका तुळशी वृंदावनावरती झोपले. झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं. तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये काय आलं होतं? बाबाजी स्वप्नी येऊनी तू काय आला, अनुग्रह दिला निज प्रीती. कोणता अनुग्रह दिला बाबा? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि ज्या वेळेस तुकोबारायांना जाग आली,
आणि तुकोबारांच्या लक्षात आले, अरे बापरे, माझ्या स्वप्नामध्ये तर साक्षात संत महात्मे आले होते, मला संताचा साक्षात्कार झाला. ही गोष्ट जेव्हा तुकोबाराच्या लक्षात आली तेव्हा तुकोबारायांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात तुकोबाराय म्हणतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली. बरोबर की ही अभंगाची भूमिका आहे बरं का. आता काय होतं, संतांना जो आनंद होतो आणि आपल्याला जो आनंद होतो याच्यामध्ये भरपूर फरक आहे, खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला टेम्पररी गोष्टीमध्ये सुद्धा आनंद होतो. आपल्याला जर का धनप्राप्ती झाली तरी म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं, आहे की नाही. माऊली म्हणतात, जर समजा एखाद्याला घराचा पाया खोदत असताना द्रव्यांनी मोहरांनी भरलेला हांडा सापडला की तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं, नाही का. माऊलींची ओवी बरं का यासाठी. तरी निधान जोडवया भाग्य धडेगा धनंजया, परी जोडिले भोगावया विपाय होय. माऊली म्हणतात बरं का, मी कुठली गोष्ट पुराव्याशिवाय बोलत नाही. धन प्राप्त झालं की एखादा म्हणतो माझं भाग्य उदयाला आलं, पण एखाद्याकडे भरपूर संपत्ती आहे बरं का, पण ज्याच्याकडे संपत्ती असते ना त्याला त्या संपत्तीला वारस होत नाही. कधी कधी असं होतं, एखाद्याकडे संपत्ती भरपूर असते पण त्याला वारस नसतो, आहे की नाही. देवाने सगळ्यालाच म्हणजे कुठं ना कुठं तरी कमी ठेवलेलं आहे, बरोबर. सगळ्याला देवाने परफेक्ट केलेलं नाही, असं जगात कोणच नाही की तो परफेक्ट. जगात परफेक्ट फक्त भगवंत आहे की नाही. जर एखाद्याला संपत्ती असेल तर त्या संपत्तीला वारस होत नाही आणि मग मुलगा होण्याकरता तो किती प्रयत्न करतो, नवस काय करतो, दवाखाना काय करतो, आणि शेवटी कर्म धर्म संयोगाने जर त्याला मुलगा झाला की तो म्हणतो आज माझं भाग्य, बरोबर ना, आज माझं भाग्य उदयाला आलं. पण मुलगा झाल्यावर लोक का असं म्हणतात हेच मला कळत नाही, आहे की नाही. मुलगी झाल्यावर सहसा असं कोणी म्हणत नाही. म्हणजे 10% लोक सोडली तर 90% लोकांना असं वाटतं पहिल्यांदा काय पाहिजे, मुलगा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. मी एका माणसाला विचारलं, सहजच विचारलं, म्हटलं का हो बाबा, म्हटलं मुलगाच का पाहिजे, कशासाठी मुलगा पाहिजे. त्यांनी मला सांगितलं, ताई शेवटी पाणी पाजायला मुलगा पाहिजे. कधी कधी शेवटी. मी त्यांना म्हटलं तो तुम्हाला जिवंतपणी पाणी पाजतो का नाही त्याचा विचार करा. तुमच्या मुलाने तुम्हाला जिवंतपणी पाण्याचा तांब्या भरून दिला पाहिजे, बरोबर की नाही. मी असं म्हणत नाही की मुलगाच फक्त सांभाळू शकतो तुम्हाला, असं नाही. मुलगी सुद्धा आईवडिलांना सांभाळू शकते आणि आता कितीतरी मुली स्वतःच्या आईवडिलांना सांभाळतायत. तुम्ही बघा कुठं पण असं नाही. मुलाला कधी कमी समजायचं नाही, मुलापेक्षा कधीच कमी समजायचं नाही. मी असं म्हणत नाही मुलगा नसावा, मुलगा पण असला पाहिजे, जरूर असला पाहिजे. पण मुलगा होण्याकरता तुम्ही मुलीला का मारता हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मुलगा होण्याकरता मुलीला मारू नका, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. आता कितीतरी स्त्रीवरून हत्या झाल्या, कितीतरी. अहो ज्या वेळेस ती मुलगी आईच्या गर्भामध्ये असते ना त्यावेळेस ती मुलगी आईला विनंती करते, आई 9 महिने 9 दिवसांनी झाली जगमगण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. माझ्या मोकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. वंशाच्या दिव्यासाठी मला मारू नको गाई.
कारण वंशाचा दिवा जर का तुला प्रकाश देत असेल तर पंथी सुद्धा तुला प्रकाश देऊ शकते. मुलीला कधी कमी लेखायचं नाही. आता हे किती मुली इथं उभ्या आहेत बघा, एक नाही दोन नाही, आपली कुंभरगावचीच ना वारकरी शिक्षण संस्था. काय आज ह्याच मुली उद्या किती मोठ्या होतील, तुमच्या गावात येऊन गेल्या आहे की नाही, त्या तुमच्या गावाचं नाव लक्षात ठेवणार, तुमचं गाव लक्षात ठेवणार. उद्या त्या खूप मोठ्या होतील, कोणी गायक होतील, कोणी कीर्तनकार होतील आहे की नाही. आज तुमचं नाव त्या रोशन करू शकतात, त्या तुमचं नाव भविष्यामध्ये वाढवू शकतात, रोशन करू शकतात. ह्यातलीच एखादी सावित्री होऊ शकते, एखादी अहिल्या होऊ शकते, एखादी जिजाऊ माता होऊ शकते. आणि म्हणून मला सांगायचं आहे काय, तर आत्तापर्यंत कितीतरी स्त्रीभ्रूण हत्या झाल्या आणि आज संपूर्ण समाज त्या परिस्थितीचा परिणाम सगळा भोगतोय ना समाज. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का समजा एखाद्याचं जमलंच लग्न, तर तो म्हणतो आज माझं भाग्य, बरोबर ना, उदयाला आलं. एखाद्याचं जर लग्न जमत नसेल ना, तर तो काय करतो, देवाच्या समोर जातो आणि देवाला म्हणतो, देवा अरे माझ्याबरोबरचे सगळे मित्र डबल चतुर्भुज झाले आणि तू मला एकट्याला सिंगल ठेवलं. पण कर्मधर्म संयोगाने त्याचं फक्त जमू द्या. हा स्वर्गाला 2च बोटं उरलेला असतो, म्हणजे इतका फुकतो की त्याला वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही. म्हणजे काही काही लोक लग्नाच्या युगात पण भाग्य समजतात, पण लग्नाच्या युगात सुद्धा भाग्य समजायची काही गरज नाही. महाराज म्हणतात, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र भाग्य तरी धन पुत्र भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी धन पुत्र दारा, भाग्य तरी धन पुत्र दारा. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, दारा गरे गस गरे गस गरे गस गरे पगरे रे म पानी दा साग मात पा निरे ग प रे म ग सागरे निरे सा 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 सा. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, निकट वाच बर संता पाये, पूर्व पुण्य जर रे होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरे होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती जाणकोळ, पूर्व पुण्य जरी होती जाणकोळ. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. कोणत्या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही आमच्या महाराजांनी सांगितलं. पहिली गोष्ट आहे धन, दुसरी गोष्ट आहे पुत्र आणि तिसरी गोष्ट आहे दारा. दारा म्हणजे
पत्नी या 3 गोष्टीमध्ये आपण आपलं भाग्य समजायचं नाही. लग्नाच्या योगात भाग्य समजायचं नाही, कारण ज्यांचं झालं त्यांना विचारा काय अनुभव येते आहे की नाही. एका गृहस्थाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याचा मित्र त्याला भेटला. तो म्हटला काय रे तुझी तब्येत एवढी खराब का झाली. तो म्हटला अरे काय सांगायचं, बायको इतकी आगाऊ आहे की माझं काही ऐकतच नाही रे. त्याने सांगितलं तू एक काम कर, तू तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल. त्याने त्या पद्धतीने केलं. गुण तर आला, पण मनात तिचा इतका वैताग आला होता. एके दिवशी याच्या वडिलाचं श्राद्ध होतं. तो आला आणि तिला म्हटलं हे बघ उद्या माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे, पण आपल्याला ते करायचं नाही. ती म्हटली का म्हणून करायचं नाही. मी करणार म्हटलं. आता हिला उलट चालायची सवय होती. मग तिने त्या दिवशी मस्तपैकी पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला, ब्राह्मण काकांना बोलवलं, पूजा झाली, ब्राह्मण काका जेवून गेले. त्यानंतर हा आला आणि तिला म्हटलं का गं हे पिंड वगैरे जे काय आहे ते उकिरड्यावरती टाकू का. ती म्हटली नदी नाही का. तो म्हटला आहे पण तू जाऊ नको. ती म्हटली मीच जाणार. उलट चालायची सवय होती ना. अगं म्हटलं नको जाऊ, नदीला पाणी भरपूर आहे, तू बुडशील, तुला पोहता येत नाही. नाही म्हटली मीच जाणार. ही पुढं हा तिच्या पाठीमागं. अगं जाऊ नको, जाणार. अगं बुडशील, बुडणार. मरशील, मरणार. कायमची कटकटच गेली आहे की नाही. मग कर कसे संगती दुःख उदंड फजिती. म्हणून या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही. कुठल्या गोष्टीमध्ये धन पुत्र आणि दारा. पण तुम्ही म्हणाल हे असल्याशिवाय तर प्रपंच होतोय का आमचा. प्रपंचामध्ये पहिल्यांदा तर धन लागतंय, पैसा लागतो आहे की नाही. प्रपंच सोडा, पण आजकाल परमार्थ सुद्धा धन असल्याशिवाय होत, अर्थ असल्याशिवाय होत नाही. मोठा सप्ताह करायचं म्हटलं, वजनात कार्यक्रम करायचं म्हटलं तरी काय लागतंय, धन लागतंय. धन लागतंय ना. बरं आम्हाला सुद्धा इथं येण्यासाठी काय लागतंय, धन लागतंय. पैसा महत्त्वाचा आहे. बरं पैसा हा चांगला आहे का वाईट आहे. चांगलाच आहे ना, बरोबर की नाही. चांगलाच आहे ना. फक्त तो एवढा कमी पण नसावं, जास्त पण नसावं, तो मापात असावं. आणि जर तो जास्त असेल तर त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. जोडून या धन उत्तम उदास विचारे वेचकरी. उदास विचारे विचारे वेचकरी. उदास विचारे वेचकरी. हा जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेचकरी. उदास विचारे वेचकरी. हा जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेचकरी. उदास विचारे वेचकरी. जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेचकरी. त्यामुळे धन हे चांगलंच आहे, ते वाईट नाही. दुसरी गोष्ट आहे पुत्र. पुत्र चांगला आहे का, मुलगा चांगला आहे का. मुलगा आहे ना तुम्हाला, चांगला आहे ना मुलगा. जर तो तुमचा ऐकत असेल, जर तो आज्ञाधारी असेल तर तो चांगलाच आहे ना. मुलगा पण चांगला आहे, पण जर तो ऐकत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. दुःख आहे. तुम्ही किती कमवा, किती प्रॉपर्टी असू द्या, पण मुलगा जर तुमचा ऐकत नसेल तर जीवनामध्ये दुःख आहे. मुलगा पण चांगलाच आहे जर तो आज्ञाधारी असेल तर. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे पत्नी. दारा म्हणजे पत्नी. पत्नी चांगली आहे का इकडं. पत्नी चांगली आहे का. चांगलीच म्हणावं लागल. इथं आलेले असं. आणि जर नाही चांगलं म्हणलं तर घरी गेले खायचे वांदे होतील ना. अरे सगळं चांगलंच आहे, हे काय वाईट नाही. परंतु महाराज म्हणतात या गोष्टी भाग्य समजण्यासारख्या नाही. तुकोबाराय म्हणतात मी पण संसार केला, पण काया वाचा मनाने परमार्थ केला. मग भाग्य कोणत्या गोष्टीमध्ये समजलं पाहिजे तर पहिला भाग्यवान त्याला म्हणायचं. कुणाला. भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरीराया. कोणाला भाग्यवंत म्हणायचं. जो पांडुरंग परमात्म्याला शरण जातो तो कोण आहे, भाग्यवान आहे. पहिला भाग्यवान तुमच्या लक्षात आला. दुसरा भाग्यवान कोणाला म्हणायचं तर तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मेजे याच लागी. ज्याला ह्या संसारामध्ये जन्म भेटला तो पण कोण आहे, भाग्यवान आहे ना. आपण सगळेच भाग्यवान आहे, बरोबर की नाही. कारण आपल्याला हा इतका अनमोल किमतीचा देह मिळाला आहे की नाही. नरदेह दुर्लभ जाणार आहे. कारण ज्यावेळेस भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली ना, एक एक केली भूचरे, एक एक केली खेचरे, एक एक केली जलचरे, चर्याचरे ती एके. काही भूचर केले, काही खेचर केले, तर काही जलचर केले. भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशात उडणारे, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. बघा कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली.
सर्पादी योनीच्या ठाई मी पायची केले नाही, एक एक केली बहुपायी. 7 फुटाचा साप तयार केला, 7 फुटाचा, पण त्याला एक पण पाय नाही दिला. आणि 3 इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाहीत. एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली. पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही का? कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही, याच्यातला एक पण मला जाणणारा नाही. म्हणून भगवान परमात्म्याने सुधारलेली आवृत्ती तयार केली माणूस. आणि माणसाकडे बघितल्यानंतर मात्र देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, देवाला आनंद वाटला बरं का. औट हात का मानव देह लाने तुझ दिया, औट हात का मानव देह लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया लाख जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, भज मन नारायण. आया कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण. औट हात का मानव देह लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, भज मन नारायण. 3.5 हाताचा देह भगवान परमात्म्याने दिला, पण कशासाठी? देव दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून भाग्यवान आहोत आपण. फक्त देहच नाही तर त्याच्यामध्ये दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नस जीव पण भाव रोग, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. तोंड कशासाठी दिलं? कोण म्हणतं जेवायसाठी दिलं काय की? कशासाठी दिलं? फक्त जेवण्यासाठी आणि बोलण्यासाठी दिलेलं नाही, तर कशासाठी? त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलेलं आहे, लक्षात घ्या. परंतु काही लोक फक्त त्याचा वापर बोलण्यासाठी जेवण्यासाठी करतात, पण त्याला तोंड म्हणता येत नाही. नामाविना मुख सर्पाचे ते बीळ. ज्या तोंडात कधी देवाचं नावच येत नाही त्याला तोंड म्हणायचंच कसं? आहे की नाही? बरं, ज्याला तोंड आहे तोच देवाचं नाव घेईल ना. आता ज्याला नाहीच काय तोंड, तो कशाला देवाचं नाव घेईल? आहे की नाही? ज्या माणसाला डोकं आहे बरं का, ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालेल ना. आता ज्याला नाहीच काय, म्हणजे मी इथं टाळकऱ्यांचं सांगते बरं का, आहे की नाही? टाळकऱ्यांचं नाही, मी डोक्यावरती आहे की नाही टोपी घातली पाहिजे. तुम्ही म्हणाल आमचं काय तसं, तुम्हाला काय तसं बंधन नाही, तुम्ही श्रवण केलं चांगलं तरी काय ठीक आहे. परंतु लक्षात घ्या, ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालेल. ज्या स्त्रीला डोकं आहे बरोबर करंट लागला आहे की नाही? त्या अलीकडे काय झालं माहिती आहे का? आमच्या माता भगिनींनी काय केलं माहिती आहे का? बरं का पुण्य महाराज, कीर्तनाला यायला लागल्यापासून डोक्यावरती पदर घ्यायचंच बंद केलंय हो. कुठं यायला लागल्यापासून? अहो इथं इथं, कारण त्यांनी इथंच ऐकलंय. डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला कुठं? खांद्यावरी. खांद्यावर तरी राहू द्या. बरोबर की नाही? एक वाक्य महिला मंडळ लक्षात घ्या.
खरा धर्म टिकवायचा आपल्या हातामध्ये असतं का बरं का. ज्याला असं वाटतं की आपण हिंदू आहोत त्यांनी काय केलं पाहिजे, त्या स्त्रीच्या हातामध्ये एकतरी बांगडी पाहिजे बरं का, एकतरी बांगडी पाहिजे. ज्या स्त्रीला असं वाटतं की आपण हिंदू आहोत त्या स्त्रीच्या कपाळाला काय पाहिजे, कुंकू पाहिजे. ज्या स्त्रीला असं वाटतं की आपण हिंदू आहोत तिच्या डोक्यावरती काय पाहिजे, पदर पाहिजे बरं का. आणि एक वाक्य लक्ष देऊन ऐका, ज्या स्त्रीच्या डोक्यावरती असतो पदर बरं का, ज्या स्त्रीच्या डोक्यावरती असतो पदर तीच करते आपल्या पतीचा आदर आणि तीच खरी इंडियन मदर. त्यामुळे डोक्यावरती पदर घेत जा. ही आपली संस्कृती आहे, हिंदू धर्म आहे. ही संस्कृती आपण टिकवणं आपल्या हातामध्ये असतं, लक्षात घ्या. त्यामुळे भाग्यवान आहोत आपण की हा देह आपल्याला मिळाला, परंतु या देहाचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. देह मिळाला पण तो कळणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. म्हणून भाग्यवान आहोत आपण. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याच लागे. तिसरा भाग्यवान कोणता आहे लक्षात घ्या. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवधी आनंदाची सृष्टी झाली. ज्यांच्या अंतकरणातून काम क्रोधादी विकार निघून गेले तो पण कोण आहे, भाग्यवान आहे. इतकं सोपं आहे हे विकार आपल्या अंतकरणातनं जाणं. आणि ज्याच्या गेले त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. आणि त्यानंतरचा चौथा भाग्यवान त्याला म्हणायचं की ज्याला खऱ्या संताची भेट झाली बरं का. कारण खऱ्या संताची भेट होणं इतकं सोपं नाही, बहु अवघड आहे संत बेटी परी जगजेठी करुणा केली. इतकं सोपं नाही खऱ्या संताची भेट होणं. मुळात संत बनणंच खूप कठीण आहे, संत बनणंच खूप कठीण आहे. आणि तुम्ही म्हणाल की मग आज कलियुगामध्ये संत आहे. हो, आज कलियुगामध्ये सुद्धा संत आहे, फक्त त्यांना ओळखता आलं पाहिजे. हजारो लोकांमध्ये कुठेतरी एखादा संत. त्यामुळे आपल्याला सुद्धा तेवढा अधिकार आपला सुद्धा लागतो संतांना ओळखण्याकरता. महाराज म्हणतात कलियुगामध्ये संत आहे त्याला पुरावा आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, जाना साधू थोर जाना, 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 हो साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कालियोगे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कालियोगे. साधू थोर जाना, साधू थोर जाना कालियोगे. साधू थोर जाना, 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 साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगामध्ये देखील संत आहेत, फक्त त्यांना ओळखता आलं पाहिजे. आणि असं संतांची भेट होणं इतकं सोपं नाही. मुळात संत बनणंच खूप कठीण आहे. मुळात संत कुणाला म्हणायचं, तुका म्हणे त्याची संत सोसी जगाचे आघात, नाही का. त्याची संत, त्याची संत. संत कुणाला म्हणायचं, जो जगाचा आघात सहन करतो त्याला संत म्हणायचं, आहे की नाही. म्हणून कठीण आहे संत बनणं. त्या अगोदर माणूस बनणंच खूप कठीण आहे. पहिल्यांदा तर माणसाला माणूस बनता आलं पाहिजे. संत ही तर त्याच्या पुढची पदवी आली. अगोदर माणसाला माणूस बनता आलं पाहिजे. आणि म्हणून जीवनामध्ये आघात सहन करावे लागले तेव्हा संतत्व मिळालं बरं का. ज्या दगडाला देव बनण्याची इच्छा आहे बरं का, ज्या दगडाला देव बनण्याची इच्छा आहे त्याने अगोदर कुठं गेलं पाहिजे,
पाथरवटाकडे गेलं पाहिजे. कोणाकडे? पाथरवटाकडे गेलं पाहिजे ना. बरं, तो पाथरवटाकडे गेला म्हणजे देव झाला का? नाही. त्या पाथरवटाने मारलेल्या त्या छन्नीचे, त्या हातोड्याचे, त्या हातोडीचे घाव त्या दगडाला सहन करावे लागतात. तेव्हा कुठंतरी साहून टाकी घाय पाषाण देव झाला पाहे, पाषाण देव झाला पाये, पाषाण देव झाला पाये. हे साहून टाकी घाय पाषाण देवताला पाय, पाषाण देवताला पाषाण देव झाला पाय. आणि म्हणून संत बनणं ही अवघड गोष्ट आहे. जीवनामध्ये देव बनणं सुद्धा अवघड आहे. ज्या दगडाला देव बनण्याची इच्छा आहे त्याने अगोदर पाथरवटाकडे गेलं पाहिजे. त्या पाथरवटाने मारलेल्या त्या हातोडीचे घाव त्या दगडाला सहन करता आले पाहिजे. आणि मग जेव्हा तो दगड तो घाव सहन करतो, मला सांगा, जो त्या दगडावरती घाव मारतोय तोच त्या दगडाला काय बनवतोय? देव बनवतोय. बरोबर की? आपल्यावरती जर कोणी घाव मारत असेल तर त्याचे सुद्धा अपकार आपण कधीच मानायचे नाही. उलट समजून चालायचं की हाच आपल्याला देव बनवणार आहे. बरं का? हाच आपल्याला जीवनामध्ये सहन करता आली पाहिजे, निंदा सहन करता आली पाहिजे. आपल्याला कोणी निंदा केली तर सहन होत नाही, पण टाक्याचे घाव सहन केल्याशिवाय देव पण येत नाही. म्हणून सहनशक्ती पाहिजे बरं का आपल्याकडे. मला असं वाटतं इकडच्यापेक्षा जास्त सहनशक्ती आमच्या माता भगिनींकडे आहे. मला आपला अभिमान वाटतो, आपलं कौतुक वाटतं की आपल्याकडे सहनशक्ती आहे. सहनशक्ती शिकावी कोणाकडून? एक तर पृथ्वीकडून, नाहीतर मग ती स्त्रीकडून शिकली पाहिजे. तुमच्याकडे त्याग आहे, म्हणजे तुमच्याकडे नाही असं नाही बरं का, तुमच्याकडे पण आहे. तुमच्याकडे पण सहनशक्ती आहे, पण यांच्या एवढी नाही आहे की नाही. ह्यांच्याकडे किती मोठा त्याग आहे. त्या सगळं घरदार सोडून, आईवडिलांना सोडून तुमच्या घरी आल्या. तुम्ही जाचाल का त्यांच्या घरी? नाही. बरोबर आहे की नाही? आतापर्यंत इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, इतक्या शेतकऱ्यांनी, पण एका तरी शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केलेली बातमी तुम्ही ऐकली का? म्हणून सहन करता आलं पाहिजे. एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनासाठी त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं. आम्ही गेलो. गेल्यानंतर आता लोहाराचं दुकान म्हटलं, त्याच्या दुकानामध्ये काय असणार आहे? हातोडा होता, हातोडी होती, छन्नी होती, पकड होती, गोडसे होते आणि मध्यभागी एक ऐरण ठेवली होती. ऐरण. आम्ही गेल्यानंतर दादांनी आमच्या हातामध्ये ते कुंकवाचं पात्र दिलं. आता आम्ही काय करणार? ज्या नवीन वस्तू आहेत त्याला अगोदर आम्ही गंध लावणार ना. आणि ज्यावेळेस आम्ही त्या नवीन वस्तूला गंध लावण्यासाठी गेलो त्यावेळेस दादांनी आम्हाला थांबवलं. म्हटले, ताई, अगोदर या ऐरणीला गंध लावा. कशाला? ऐरणीला. म्हटलं, दादा, हे हातोडी ही नवीन आहे ना, अगोदर नवीन वस्तूला गंध लावला पाहिजे ना. म्हटलं, दादा, आणि तुम्ही ह्या ऐरणीला गंध लावायला सांगता? ही ऐरण तर किती जुनी आहे. दादांनी मला सांगितलं, ताई, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ही ऐरण खूप जुनी आहे. कारण ह्याच ऐरणीवरती माझ्या पंजोबांनी धंदा केला होता. ह्याच ऐरणीवरती माझ्या आजोबांनी धंदा केला होता. हीच ऐरण माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांकडे दिली आणि हीच ऐरण माझ्या वडिलांनी माझ्याकडे दिली. म्हटलं, बापरे, एवढी जुनी ऐरण? मी पुन्हा प्रश्न विचारला. म्हटलं, दादा, ऐरण जुनी आहे तर मग हातोडा का नवीन आहे? हातोडी का नवीन आहे? छन्नी का नवीन आहे? पकड का नवीन आहे? तेव्हा दादांनी मला सांगितलं, ताई, कारण हातोडा तुटला, हातोडी तुटली, छन्नी तुटली आणि म्हणून त्यांना नवीन आणावं लागलं. मी पुन्हा प्रश्न विचारला. म्हटलं, दादा, हातोडा का तुटला? हातोडी का तुटली? छन्नी का तुटली? आणि ऐरणच का टिकली? त्यावेळेस दादांनी मला जे उत्तर दिलं होतं ना, ते खूप मजेशीर आणि मार्मिक उत्तर होतं. दादांनी मला सांगितलं, कारण ताई, हातोडा, हातोडी, छन्नी, पकड हे घाव मारणारे होते म्हणून तुटले आणि ऐरण ही घाव सहन करणारी आहे म्हणून टिकली. सहन करता आलं पाहिजे. या जगामध्ये जो सहन करतो ना तोच टिकतो बरं का. ऐरणीच्या देवा तुला थिंगी थिंगी वाहू दे, आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे, आभाळगत
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. घाव बसल घावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या तेव्हा तुला थिनगी थिनगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. हे काय कुठल्या संतांचं प्रमाण नाही, पण तुम्हाला माहिती आहे खूप जुनं गाणं आहे आणि जुन्या गाण्यातून काहीतरी घेण्यासारखं असतं. जुन्या गाण्यांनाच खरा अर्थ असतो बरं का. अर्थ आपल्याला फक्त उद्देश काय, ऐरणीसारखं बनलं पाहिजे. ऐरणीसारखं जर तुम्ही बनला तर या जगामध्ये टिकाल, नाहीतर टिकणार नाही. आणि निंदा करणारे लोक पाहिजेतच, आहे की नाही. संतांनी आमच्या सांगितलं ना, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. चुकलं का? कुठं पाहिजे? तालुक्यात शेजारीच पाहिजे. निंदा करणारी लोक आपल्या जवळच पाहिजे. हा, तुमचं बरोबर लक्ष आहे बरं का. तुमच्या ऐकण्यातनं कळतं आहे. अशा ऐकणारी मंडळी अशी पाहिजेत, म्हणजे 4Gपेक्षा 5G जास्त चालतं इकडं, आहे की नाही. हां, म्हणून मला सांगायचं आहे काय, जीवनामध्ये संतत्व प्राप्त होणं एक संताचं लक्षण आहे. सोसी जगाचे आघात, संत बनणं इतकं सोपं नाही आणि अशा संताची भेट होणं ते सुद्धा इतकं सोपं नाही. मुळात संतामध्ये आणि माणसामध्ये खूप फरक आहे. संत नवती जगा माणसाच्या सारिखे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंग. संत नवती जगा माणसाच्या सारिखे. संत नवती जगा माणसाच्या सारिखे. संत आणि माणूस याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण आपलं हित फक्त संतांना माहीत आहे. त्याची माझे हित करीती सकळ. संतांनीच आम्हाला सांगावं या जगामध्ये काय खरं काय खोटं, आहे की नाही. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. या जगाला काय खरं काय खोटं याचं ज्ञान करून दिलं कोणी? संतांनी. बाबांनो, या जगामध्ये खोटं काय? लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया एरझार हरिविन, हा संसार खोटा आहे. मग या जगामध्ये खरं काय? या जगामध्ये सत्य काय? तर या जगामध्ये सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. या जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे. या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है. शिव ही सुंदर है. लिखो, जागो उठ कर देखो, जीवन जो तुझा घर है. सत्यं शिवं सुंदरम. सत्यं शिवं सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है. शिव ही सुंदर है. सत्यं शिवं सुंदरम. सत्यं शिवं सुंदरम. रामावध में
स्मरणं सत्यं शिवं सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरं या जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे. या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे आणि या ईश्वराची जाणीव आम्हाला संत महात्म्यांनीच करून द्यावी. त्यामुळे जीवनामध्ये संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत आणि अशा संताची भेट ज्यांना झाली, जगामध्ये त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणता नाही. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. ज्याला खऱ्या संताची भेट झाली त्याच्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा कोणी नाही. आणि आमच्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला सुद्धा माझ्या स्वप्नामध्ये साक्षात संत महात्म्यांचा बाबाजी चैतन्याचा अनुग्रह झाला, साक्षात्कार झाला आणि म्हणून महाराजांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात महाराज म्हणतायत अभंगाच्या प्रथम चरणात, उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य आता. हो उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शन निहालाभ, संत संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत संत दर्शने हा लाभ. नेहाला. त्याशिवाय मी काही बोलत नाही आता. बोलू नका कुणी. माईक आणून देऊ का तुम्हाला बोलायला? बोलू नका, शांत राहा. उजळले भाग्यात अवघी चिंता वारली. महाराज म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. आता काही चिंताच राहिलेली नाही आणि ज्या ठिकाणी भगवंताचं चिंतन आहे त्या ठिकाणी चिंता राहील कशी? ऐकली? आता इथं तुम्ही प्रत्येकजण भगवंताच्या कीर्तनामध्ये आहात. कोणाच्या डोक्यामध्ये काय विचार, काय टेन्शन काय आहे का? काय नाही. कारण भगवंताच्या चिंतनामध्ये, नामस्मरणामध्ये तेवढी ताकद आहे. भगवंताचं चिंतन करा, चिंता राहणारच नाही. पण भगवंताच्या चिंतन करू नका, चिंता आपल्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. परंतु
या ठिकाणी आल्यानंतर काय होतं? या ठिकाणी आल्यानंतर फक्त आपलं मन त्या भगवंताला देता आलं पाहिजे. जर आपलं मन त्या भगवंताला दिलं तर ते सुख, तो आनंद आपल्याला घेता येतो, नाहीतर तो आनंद आपल्याला घेता येत नाही. तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवायचे, तो बासरीचा आवाज गोकुळातल्या सगळ्याच गोपगवळींना जात होता का? नाही. तर कोणाला जायचा? तर ज्या गवळणी त्याच्यावरती खरं प्रेम करायच्या, फक्त त्यांना तो आवाज जायचा, बरं का? मग तेवढं त्या भक्तीमध्ये रममाण होता आलं पाहिजे. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जगा दे प्रीत लगा दे, जोत जगा दे प्रीत लगा दे, गले से लगा ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले हो, मुरली वाले बंसी वाले, मुरली वाले बंसी वाले, मैं तो राधा हो गए बदनाम रे, मैं तो राधा हो गई बदनाम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे, दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन, चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, जीवनामध्ये एवढं त्याच्या भक्तीमध्ये रममाण होता आलं पाहिजे. त्या ठिकाणी चिंता राहतच नाही. ज्या ठिकाणी भगवंताचं चिंतन मनापासून आहे, चिंता राहील कशी? अवघी चिंता वारली. आणि माणसाला कसं राहतं, अपेक्षा आता जास्त वाढत चालल्यात आहे की नाही? अपेक्षा वाढल्या की चिंता वाढते. अपेक्षा वाढल्या, ज्या माणसाला समाधानी राहता येतं ना, आज कलियुगामध्ये आहे त्या गोष्टीमध्ये जो समाधानी राहायला शिकला ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे बरं का. त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये श्रीमंत असो नाही तर गरीब असो, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहता आलं पाहिजे. नाही तर महाभारत असं बोलतं, महाभारत असं सांगतं की पृथ्वीवरच्या एका माणसाला पृथ्वीवरची सगळी संपत्ती जरी गोळा करून दिली तरी त्याचं समाधान होणार नाही. तरी त्याला असं वाटेल की आता स्वर्गामध्ये गेलं पाहिजे. स्वर्गामध्ये गेलं की वाटेल आता स्वर्गाचा राजा झालं पाहिजे. स्वर्गाचा राजा झालं की वाटेल आता ब्रह्मलोकामध्ये गेलं पाहिजे. ब्रह्मलोकामध्ये गेलं की वाटेल ब्रह्मदेव झालं पाहिजे. ब्रह्मदेव झालं की वाटेल 4 तोंडाचं झालं पाहिजे. 4 तोंडाचं झालं की वाटेल 10 तोंडाचं झालं पाहिजे. 10 तोंडाचं झालं की वाटेल 12 तोंडाचं झालं पाहिजे. 12 तोंडाचं झालं की वाटेल हे काय रात्रभर संपायचं नाही. माणसाचं तसंच आहे. बघा तुम्ही, नगरसेवक जरी असला तरी त्याला असं वाटतं नगराध्यक्ष व्हावं.
नगराध्यक्ष झाला की वाटतं आमदार व्हावं, आमदार झालं की वाटतं खासदार व्हावं, खासदार झालं की वाटतं मुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्री झालं की वाटतं पंतप्रधान व्हावं, पंतप्रधान झालं की वाटतं राष्ट्रपती व्हावं. आणि राष्ट्रपती जरी झाले तरी त्यांचं समाधान होत नाही. विश्वास नसेल तर तुम्ही त्यांना जाऊन विचारू शकता. किती टेन्शन असतं. संपूर्ण एक कुटुंब सांभाळायचं म्हटलं तरी आपल्याला एवढं टेन्शन, पण त्यांना संपूर्ण देश सांभाळायचा असतं. की इतकं सोपं नाही. म्हणून एके ठिकाणी खासदार झाले बरं, आणि खासदार झाल्यानंतर एक महाराज त्यांना भेटण्यासाठी आले. महाराजांना त्यांचा परिचय होता. महाराजांनी काय केलं, त्यांच्या गळ्यामध्ये हार घातला, अभिनंदन म्हटले, साहेब तुम्ही खासदार झाला. त्यावेळेस तो म्हटला, कशाचं काय महाराज, येरती माईक दुःखाची जनती. महाराज म्हटले, हो तुम्ही खासदार झालात ना. म्हटले हो. मंत्रिमंडळामध्ये गेला आहे की नाही, खातं मिळालं. हो ठीक आहे, मग तरी पण तुमचा चेहरा असा पडलेला का. त्यांनी सांगितलं, महाराज याचं कारण असं आहे, सरकारने असं खातं दिलंय की काही खाताच येत नाही. मग अशा माणसाचं किती खाल्लं म्हणजे समाधान होईल, आहे की नाही. म्हणून समाधान हे फक्त संताच्या संगतीमध्ये. कशामध्ये, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे देवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. 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 आणि कमी देवा काही नेणे, आणि कमी देवा काही नेणे, आणि कमी देवा काही नेणे, आणि कमी देवा काही नेणे. गायनाचे उडे आपले आठवडे. गायनाचे उडे आपले आठवडे. गायनाचे उडे आपुली आचंडे. गायनाचे उडे उडे आपुली आचंडे. आपुलिया. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. खरं सुख आणि खरं समाधान हे वैष्णवांच्या संगतीमध्येच आहे, संताच्या संगतीमध्ये आहे. म्हणून ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी चिंता नाही, त्या ठिकाणी चिंता येऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये अशा संताची जर भेट झाली तर संताच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे. अनेक प्रकारचे लाभ संताच्या संगतीमुळे आहेत. संताच्या संगतीने काय होतं, प्रत्यक्ष भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. आकळावा श्रीपती येणे पंथे. त्यामुळे ज्याला जीवनामध्ये संताची संगत झाली किंवा संताचं दर्शन झालं तो भाग्यवान आहे, आणि त्याला जीवनामध्ये मोठ्या प्रकारचा लाभ झाला. महाराज अभंगाच्या संत दर्शनी हा लाभ, हा संत दर्शनी
संत दर्शने हा लाभ हा संत दर्शनी हा लाभ हा संत दर्शनी हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला हा संत दर्शनी हा लाभ हा संत दर्शनी हा लाभ संत दर्शने हा लाभ ओ संत दर्शने हा लाभ 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 संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संताचं दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूला हा प्रश्न विचारला. म्हटले, देवा, संताचं दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? तेव्हा भगवंताने सांगितलं, महाराज, तुम्ही हा प्रश्न मला विचारू नका. मग तुम्ही हा प्रश्न एका गटारातील किड्याला जाऊन विचारा. कोणाला? गटरीतल्या किड्याला. नारद मुनी आले, त्या गटरीतल्या किड्याला विचारलं, बाबा, संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? असं विचारलं बरोबर तो किडा जागेवरतीच गतप्राण झाला, मरून गेला. नंतर 2 दिवसांनी नारद मुनी आले, भगवंताला विचारलं, देवा, असं असं घडलं, आता कोणाला विचारायचं? भगवान विष्णूने सांगितलं, आता हाच प्रश्न तुम्ही मृत्यूलोकामध्ये जा आणि एका सरड्याला जाऊन विचारा. कोणाला? सरड्याला. नारद मुनी आले, त्या सरड्याला विचारलं, बाबा, संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो, काय फायदा होतो? त्यावेळेस तो सरडा सुद्धा जाग्यावरतीच मरून पडला. नंतर 2 दिवसांनी भगवान विष्णूने सांगितलं, महाराज, आता हा प्रश्न तुम्ही एका पोपटाच्या पिल्लाला जाऊन विचारा. कोणाला? पोपटाच्या पिल्लाला. बरं का, नारद मुनी आले, त्या पोपटाच्या पिल्लाला विचारलं, संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो, पण ते पण मरून गेलं. नंतर 2 दिवसांनी भगवान विष्णूने सांगितलं की आता हाच प्रश्न तुम्ही एका गायीच्या वासराला जाऊन विचारा. नारद मुनी आले, त्या वासराला विचारणार, तेवढ्यात तर ते मरून खाली पडलं. नंतर 2 दिवसांनी भगवान विष्णूने सांगितलं की आता हाच प्रश्न तुम्ही एका राजवाड्यातल्या राजपुत्राला जाऊन विचारा, ज्याने नुकताच जन्म घेतलाय. आता मात्र नारद मुनी थांबले, देवाला म्हटले, देवा, मी काय तुला मूर्ख वाटतोय काय? कारण आतापर्यंत तुम्ही ज्यांना विचारायला सांगितलं ते सगळे मरून गेले, गतप्राण झाले. आणि हा जर का राजाचा मुलगा मेला तर राजा मला फासावून नाही का देणार? माझी काय दशा होईल? देव म्हटलं, तुम्ही घाबरू नका, निर्धास्त जा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. नारद मुनी घाबरत घाबरत आले राजवाड्यामध्ये आणि आल्यानंतर राजाने त्यांचं मस्त स्वागत केलं. संत येती घरा, नाही का, त्यांना बसायला आसन दिलं, पूजा केली आणि मग हळूच नारद मुनी पाळण्याजवळ गेले आणि त्या नुकत्याच जन्म घेतलेल्या बालकाला विचारलं, बाळ, संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो, काय फायदा होतो? त्यावेळेस ते नुकतंच जन्म घेतलेलं बालक बोलायला लागलं, भ्रऋषी, तुम्हाला पहिल्यांदा इथं कुणी पाठवलं, त्यांना घेऊन या. आता मात्र नारद मुनींना आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. नारद मुनी भगवान विष्णूकडे आले आणि भगवान विष्णूला घेऊन त्या ठिकाणी आले. आल्यानंतर मग ते बालक बोलायला लागलं, भ्रऋषी, मी पहिल्यांदा एका गटरीतला किडा होतो. कोण होतो? किडा. पण तुमचं दर्शन झालं म्हणून मी सरडा झालो. नंतर तुमचं दर्शन झालं म्हणून मी पोपट झालो. नंतर तुमचं दर्शन झालं, मला उच्च पदवी मिळाली, मी वासरू झालो. आणि मला नंतर तुमचं दर्शन झालं
मला अति उच्च पदवी मिळाली, मी मानव झालो, माझं एका मानव देहामध्ये पदार्पण झालं, माझं जन्म मरण संपलं, मी कृतार्थ झालो. हा काय आहे? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आणि का बरं संताचं दर्शन होणं का बरं गरजेचं आहे? कारण जीवनामध्ये देवाची प्राप्ती, हरी प्राप्तीशी उपाय, धरावे संताचे ते पाय. असं पाहिलं तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे सर्व गटी राम देहादेही एक. फक्त त्याला मिळवता आलं पाहिजे. त्याला मिळवण्यासाठी हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे किंवा एकविध. म्हणून देव तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेच. देव आहे की नाही? देव नाही असे म्हणणारे पण लोक आहेत. एका माणसाने तर देव नाही या विषयावर 1 तास व्याख्यान दिलं. कुठल्या विषयावर? देव नाही. आणि लोकांना सुद्धा ते इतकं आवडलं, इतकं पटलं, 1 तास नुसत्या टाळ्या चालू होत्या. व्याख्यान झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेले, म्हटलं नमस्कार साहेब, आपण काय करता? म्हटलं मी प्राध्यापक आहे. म्हटलं अरे वा, प्राध्यापक आहात आणि व्याख्यान पण किती छान करता, आणि ते पण देव नाही या विषयावरती तुम्ही बोलला. लोकांना सुद्धा ते किती आवडलं, किती पटलं. एवढं तुम्हाला जमतं तरी कसं बोलायला? तो म्हटलं काही नाही, देवाची कृपा. म्हणजे परत आला कुठं? तिथंच आला आहे की नाही? म्हणजे संतांनी आम्हाला सांगितलं, देव आहे, 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 देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. संत सांगतात देव आहे, देव आहे. कुठं आहे देव? हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. देव आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. बरं, फक्त त्याला मिळवता आलं पाहिजे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. जसं आमच्या सावता महाराजांनी नाही का आपल्या हृदयामध्ये देवाला ठेवलाय. नाही कटीचे खुरपे सत्वरी काढून हृदय फाडून त्याची वेळा. हृदय फाडलं, हृदयामध्ये साक्षात भगवंताला पांडुरंग परमात्म्याला ठेवला आहे की नाही? ज्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये विठ्ठलाला पाहिलं आहे का नाही? पहिलं विठ्ठल, विहीर विठ्ठल, मोठं विठ्ठल गे आहे की नाही? त्या झाडावरी राघू मैना त्याही विठ्ठल गे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. जसं सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलं, साठविला हरी हृदय. जसं हनुमंतरायांनी सुद्धा आपल्या हृदयामध्ये श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री
जानकी बैठे मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने मेरे सीने में। आपल्या हृदयामध्ये भगवंताला साठवता आलं पाहिजे. जसं सावता महाराजांनी, जसं हनुमंतरायांनी आपल्या हृदयामध्ये भगवंताला, अनेक संत महात्म्यांनी देवाला हृदयात ठेवलं. जसं तुकोबाराय म्हणतात, जसं एखाद्या पेटीमध्ये, पूर्वी पेट्या असायच्या, पूर्वी कपाटं नव्हते, तुकोबारायांच्या काळातली आहे की नाही. आणि पूर्वीच्या महिला काय करायच्या, एखाद्या पेटीमध्ये आपले दागिने, मौल्यवान वस्तू, धन, पैसा वगैरे असेल तर त्या पेटीमध्ये कुलूप लावून ठेवायच्या. अगदी त्याच पद्धतीने तुकोबाराय सुद्धा म्हणतात, मी माझ्या हृदयरूपी पेटीमध्ये भगवान रूपी दागिना ठेवलेला आहे. म्हणून संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. करुणी पोटी साठवू, हां, आपल्या हृदयामध्ये भगवंताला ठेवता आलं पाहिजे. पण हृदयामध्ये भगवंत केव्हा येतो आणि हृदयामध्ये देव येण्यासाठी काय लागतं, तर हृदयामध्ये देव जर यावा असं वाटत असेल तर त्यासाठी फक्त भाव लागतो. काय लागतं, भाव लागतं. भाव बळी आकळी एरवी नकळे करतळी आवळे तैसारे. देवाला दुसरं काही लागत नाही. देवा भुकेला, देवा भावाचा भुकेला. बारीक. वैकुंठ सोडोनी आला, वैकुंठ सोडोनी आला, सोडोनी आला देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. बस देवाला फक्त भाव लागतो, बाकी दुसरे काही लागत नाही. म्हणून मी नेहमी सांगते, कुठलीही गोष्ट करत असताना श्रवण भक्ती असेल, सकाळी उठल्यानंतर तुम्ही देवाची पूजा वगैरे करत आहे की नाही, पण देवाची पूजा करत असताना सुद्धा जर मनात प्रेम असेल तर करावी, नाहीतर नाही केलेली बरी. दिखावा म्हणून केलेली भक्ती देवाला आवडत नाही. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगेल, तुम्हाला माहिती पण असेल, तुम्ही कदाचित ऐकलं असेल. एक श्रीमंत सावकार असतात आणि त्यांचा रोजचा नियम असतो, देवाची पूजा केल्याशिवाय बाकी दुसरं कुठलंही काम करायचं नाही. पण त्याला असं वाटायचं की आपला मुलगासुद्धा सकाळी त्याने उठलं पाहिजे, तो पण परमार्थिक असावा, त्यानेही सकाळी उठून देवाची पूजा करावी, वाटणारच ना. आणि म्हणून तो मुलाला सुद्धा पहाटे 4 वाजता उठवायचा आणि त्याच्याकडून सुद्धा देवपूजा करून घ्यायचा. पण त्या मुलाला मात्र याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. बळच आपलं वडील म्हणतायत म्हणून उठायचा आणि देवाची पूजा करायचा. अशी बरेच दिवस सेवा चालू होती. आणि एके दिवशी काय झालं, त्याच्या वडिलांनी त्याला बोलवलं, बाळू इकडे, उद्या मी गावाला जाणार आहे, त्यावेळेस उद्याची परवाची देवपूजा तुलाच करायची आहे. त्यावेळेस तो म्हणतो, बाबा तुम्ही खुशाल जावा, अजिबात काहीच काळजी करू नका, मी सगळं काय करतो. मनामध्ये म्हणतो, बरं झालं म्हातारं चाललंय, तेच तेवढाच आराम तरी मिळेल 2-3 दिवस, आहे की नाही.
आणि म्हातारे गेल्यानंतर हा दुसऱ्या दिवशी निवांत झोपला. पण झोपल्यानंतर आईने उठवलं. आई खवळली, म्हटलं रे उठ, देवपूजा करून घे. तो म्हटला आई अगं आजच्या दिवस तरी विश्रांती घेऊ दे मला. आई म्हणते अरे तुला काही कळतं का नाही, आपल्या घरामध्ये 12 वर्षापासूनचा हा नित्यनेम आहे आणि तो इतका सहजासहजी बंद पाडता येणार नाही. तुला उठावंच लागेल, तुला देवपूजा करावीच लागेल. बळच कस तरी उठला आणि देवपूजा केली बा. पण दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार. आता मात्र त्याला इतका राग आला, त्याने सगळे देव घेतले, एका उपरण्यामध्ये बांधले, एक बकेट घेतली, विहिरीवरती गेला आणि सगळ्या देवांना बकेटमध्ये टाकलं आणि ती बकेट अशी पाण्यात बुडवली. पण गंमत अशी झाली, त्यात जे वजनाने हलके देव होते का नाही, त्याच्या पाण्यावरती तरंगायला लागले. त्याने बकेट बाहेर काढली, बघतो तर बकेटमध्ये फक्त 3च देव. तो म्हटला अरे फार वाईट झालं, मला वाटलं देवांना पोहता येत असेल म्हणून ते 3च देव घेऊन घरी आला, देवघरामध्ये ठेवले. आईने विचारलं बाळू देवाला गंध लावला का? तो म्हटला आई आता देवाला 10 दिवस गंध लावता येणार? आई म्हटली का रे काय झालं? तो म्हटला अगं त्यांना सुतक पडलंय ना. आता मात्र आई इतकी रागवली त्याच्यावर, शेवटी तो सासरवाडीला निघून गेला. आई रागवल्यामुळे, चिडल्यामुळे. सासरवाडीला गेल्यानंतर सासूबाई म्हटल्या बाई जावे बापू बरं झालं तुम्ही आला. जावे बापू म्हणले का हो मामी काय झालं, कशामुळं असं म्हणताय? अहो काय सांगायचं आहे, परवाच तुमचे वडील आले आणि तुमच्या सासऱ्याला घेऊन गेले, तेव्हा इथली देवपूजा कराय कोणीच नव्हतं, बरं झालं तुम्ही आला. आता म्हटलं फार अवघड कंडिशन झालं इथं पण तेच. तो म्हटला मामी मला देवपूजेसाठी खूप भारी भारी वस्तू लागतात. ती म्हटली काही पण माग पण देवपूजा कर, आहे की नाही. मस्तपैकी देवघरामध्ये अत्तर वगैरे शिंपलं फुलं आणून ठेवली आणि जावई बापू देवपूजेसाठी बसले. तेवढ्याच शेजारी बाई आली आणि म्हटली बाई तुमच्या घरामध्ये एवढी छान देवपूजा कोण करते हो? सासूबाई म्हटलं ग बसाव, ते आमचे जावई बापू आहेत बाई, एवढी सुंदर देवपूजा करतात, मी पण माझ्या घरची पण देवपूजा त्यांच्याकडूनच उरकून घेते. आता मात्र ह्याला बसलेलं जागेवर थंडी ताप सुरू झाला. ते तसंच उठलं आणि बाहेर आलं. शेजारीबाईने विचारलं काय जावई बापू कधी आला? तो म्हटलं तुम्हाला काय करायचं आहे? ती म्हटली आमची देवपूजा करायची काय करायची. बळच कस तरी गेला, त्यांची देवपूजा केली. आणि आता मात्र विचार केला ह्याने आता हे देवपूजा करण्यापेक्षा मेलेलं बरं. सकाळी लवकर उठला पहाटे 4 वाजताच आणि जवळच शेतामध्ये एक विहीर होती, विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी गेला. पण उडी टाकणार तेवढ्यात त्या विहिरीच्या मालकाने बघितलं. तो म्हटला ओ पाहुणं तुम्ही कुठून आलाय आणि माझ्याच विहिरीत का जीव देत आहे? अहो तुम्हाला जर लईच कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्या घरी राहा, 3 वेळचं काय खायचं ते खा, अजिबात काहीच काम करू नका, फक्त देवपूजा करा. तर अशा लोकांनी किती जरी वेळा देवपूजा केली तरी त्या देवपूजेचं फळ त्यांना मिळणार आहे का? नाही मिळणार. आणि म्हणून भाव पाहिजे. जर भाव असेल तर ते देवपूजेचं सुद्धा फळ आपल्या पदरात पडतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात हा भावरूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे होता ठेवा, हा हा तुका म्हणे होता ठेवा, होता ठेवा मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा. तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, लाभ संत दर्शनी हा लाभ. तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, संत दर्शने आलाभ, संत दर्शने आलाभ. पद्मनाभ जोडला रा, पद्मनाभ जोडला राजरनारा रे नाभ नाभ पद्मनाभ नाभ पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला रे ना
री री पद्मनाभ पद्मनाभ जोडला जोडला पद्मनाभ जोडीला जोडीला पद्मनाभ जोडीला 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 पद्मनाभ जोडला पद्मनाभ 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 जोडीला जोडीला पद्मनाभ जोडीला जोडी पद्मनाभ पद्मनाभ जोडीला संत दर्शने हालाभ लाभ संत संत दर्शने हालाभ लाभ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली इल हे जरी नाही काल नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरत सेवटी बा काळ बांधून नेईल सरत सेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल 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 पिंगळा 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 महाद्वारी हरी बोल बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा, खाली बस, खाली बस. बोल बोली तो देखा देखा पिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा व्रतमान घोटे दादा व्रतमान घोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे व्रतमान घोटे दादा व्रतमान घोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटके रुचाम व्रतमान घोटे लटके
लटकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे लटकेने रुदो आम्ही मन गोटे लटकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा 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 दांगड धिंगा ग 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 नको 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 घालू पिंगा 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 ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा 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 दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा दांगड 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 धिंगा ग पिंगळा महाद्वारे बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे बोल बोली तो देखा बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा बोली बोलत देखा